गोडसे आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पालघरमधून। पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालघरमधील हिंगणघाट टळलेला आहे। या घडीची एक मोठी महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आई मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करत होती। लग्न मोडल्याच्या रागातून हे कृत्य या ठिकाणी घडत असल्याचं कळतंय, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळलेला आहे। तर नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय राऊत आपल्या संपर्कात आहेत फोनवरून। विजय, नेमकं काय प्रकरण? नक्कीच पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंगणघाटसारखा जो प्रकार आहे तो टळलेला आहे। हा भरवसिंग राठोड म्हणून 28 वर्षाचा तरुण आहे, तो अपराधी आहे, तो राजस्थानचा राहणारा आहे आणि हा मुलीसोबत त्यांनी फेसबुकवरती त्याची मैत्री झाली होती। त्यानंतर लग्न त्यांचं जमलं होतं, परंतु आईनं आणि नातेवाईकांनी आणि मुलीनं ते लग्न मोडलं, कारण तो कुठलंही काम करत नव्हता। याच्याच रागाच्या वारातनं तो त्यांना वारंवार फोन करून त्रास द्यायचा, शिवीगाळ करायचा। त्यानंतर तो काल पालघरमध्ये आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनद्वारे त्याला ताब्यात घेतला असता। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये पेट्रोलची बाटली देखील आढळलेली आहे। तो रागाच्या कृत्यात होता की मी काही जर झालं तर ह्या माईलेकीला जो आहे तुम्ही संपून टाकेल, कारण हे मी माझं लग्न मोडलेलं आहे। हा सगळा प्रकार घडत असताना त्यानंतर पोलिसांनी च्या सतर्कतेमुळे पूर्णपणे हा आरोपी जो आहे तो त्याला ताब्यात घेतलेला आहे। पोलीस चौकशी जे आहे ते पालघर पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी विजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आपण पाहतोय लग्न मोडल्याच्या रागातून मायलेकीला संपवण्याचा घाट या तरुणानं घातला होता, मात्र तो घाट जो आहे तो पोलिसांनी मोडीत काढलेला आहे। त्यामुळे खाकी वर्दीची मान अभिमानानं उंचवावी अशीच ही बातमी म्हणावी लागणार आहे, कारण एका मायलेकीचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालघरमधील मायलेकीचा जीव वाचलाय। तर तिकडे हिंगणघाट प्राध्यापिका जळीत प्रकरणी वर्ध्यामध्ये सामाजिक संघटना आज आत्मक्लेश आंदोलन करत आहेत। पालकमंत्री सुनील केदार यामध्ये सहभागी होणार असून आंबेडकर चौकात सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 पर्यंत हे आंदोलन चालणार आहे। आता गुलाबराव पाटलांनी तरुणांना दिलेल्या अजब सल्ल्याची बातमी आहे। हॉटेल चाललं नाही म्हणून परमिट रूम केली आणि ते जोरात चाललं असा सल्ला गुलाबराव पाटलांनी तरुणांना दिलाय। शाकाहारी हॉटेल चाललं नाही पण परमिट रूम मात्र चालते असा अजब सल्ला गुलाबराव पाटलांनी दिलेला आहे। तर स्वतःची यशोगाथा सांगताना त्यांनी अशा पद्धतीचा अजब सल्ला जो आहे तो तरुणांना दिलाय। मुद्रा योजनेच्या कर्ज मेळाव्यात गुलाबराव बोलत होते आणि त्याच दरम्यान त्यांनी हा सल्ला तरुणांना दिलाय। त्यामुळे त्यांच्या या सल्ल्याबाबत आता नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नेमकं गुलाबराव पाटील काय म्हणाले ते ऐकूयात। एक हॉटेल मी सुद्धा घेतली भाड्याने, मग नंतर ती विकत घेतली। साहेब मी शुद्ध शाकाहारी चालली, ती काही चालेना, मग तिला मांसाहारी केली। मांसाहारी केली तर मटण शिरलं उरलं की दुसऱ्या दिवशी ते खपेना, लास्ट तिला मी परमिट रूम केला आणि मग ती जोरात चालू लागली। जेव्हा हॉटेलचा गल्ला मांसाहारीचा 4000 होता, तो परमिट रूम ज्या दिवशी मी टाकलं त्याच दिवशी तो धंदा 20,000 रुपयाचा आला। म्हणजे माझ्या स्वतःचा हा अनुभव आहे। आणि तर कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेत पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। एल्गार तपासासंदर्भात शरद पवारांनी हे महत्त्वाचं विधान केलं असून एल्गार तपासाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचं शरद पवार म्हणाले। तर केंद्रानं तपास काढून घेणं योग्य नाही असं देखील पवार म्हणाले। तीनही पक्ष तर महाविकास आघाडीच्या सरकारबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता तीनही पक्ष एकत्र बसून काम करतायत हे चांगलं आहे आणि सध्या तरी तीनही पक्षांमध्ये सर्व काही आलबेल असल्याची ही प्रतिक्रिया यावेळी शरद पवारांनी दिली आहे। असं की हा उत्तराचा अधिकार आहे, तो ते संबंधित निर्णय घेऊ शकतात। आम्हाला असं वाटतं की विमा कोरेगावच्या बाबतीत इथल्या राज्य सरकारच्या पोलीस गृह खात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे आणि अशी तक्रार आमच्याकडे सगळ्या विशेषतः दलित समाजाच्या लोकांची आहे। आता ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे यांच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे। म्हणजे बसून
एकत्र काम करण्याची भूमिका घेतात ही चांगली गोष्ट. तिन्ही पक्षांमध्ये सर्व काही आंबेल आहे. असं सगळं दिसतंय ना. हे तिघांनी एकत्र बसून काय सूचना कोणाला करायच्या हे जास्ती ठरवलं एक वाचावी ते ऑलरेडी तुम्हाला अजून काही खाद्य मिळेल अशी अवस्था नाही. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतल्या सायन उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण सायन उड्डाणपुलाचं बेअरिंग बदलण्याचं काम आजपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता मोठ्या वाहतूक कोंडीची भीती व्यक्त करण्यात येते. वाहतुकीच्या दृष्टीनं सायनचा उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ 4 दिवस बेअरिंग बदलण्याचं काम करण्यात येणार आहे. तसं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे यापुढे काही दिवस आठवड्याचे हा पूल बंद राहणार आहे. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी थेट उड्डाणपूल परिसरातून आपल्या संपर्कात आहेत. विवेक, अत्यंत महत्त्वाचा हा उड्डाणपूल आहे. दररोज लाखोंच्या संख्येनं या उड्डाणपुलावरून प्रवास होत असतो आणि तोच उड्डाणपूल आता बेअरिंग बदलण्याच्या कामासाठी बंद असणार आहे. सध्याची काय परिस्थिती आणि एकूणच किती दिवस हे काम चालणार त्या संदर्भात सांगाल? आज सकाळपासूनच खरं तर वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झालेली आहे. सायनचा अतिशय महत्त्वाचा फ्लायओव्हर मानला जातो आणि इकडे आपण डावीकडे जर बघितलं तर हा पूल आता बंद करण्यात आलेला आहे. या पुलाचं काम आज सकाळी 5 वाजेपासून सुरू करण्यात आलेलं आहे. 4 दिवस म्हणजे 17 फेब्रुवारीपर्यंत या पुलाचं काम सुरू असणार आहे. त्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला मुंबईकरांना सामोरं जावं लागणार आहे. ही सगळी वाहनं त्यांची रांगा सकाळपासूनच इथं या सगळ्या परिसरात लागलेल्या आहेत. यापुढे 8 आठवड्यातले 4 दिवस हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, कारण हे बेअरिंगचे काम या पुलाचं चालू असणार आहे. मुंबईला जोडणारा म्हणजे दक्षिण मुंबईकडे जाणारा आणि दक्षिण मुंबईकडून कुर्ल्याच्या दिशेनं पूर्व उपनगरात जाणारा हा अतिशय महत्त्वाचा पूल आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी या परिसरात पाहायला मिळते. साधारणतः शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस म्हणजे सोमवारची पहाट असा हा पूल बंद राहील अशी आपल्याला माहिती मिळते आहे. 6 एप्रिलपर्यंत हे काम चालू राहणार आहे. मुंबईमध्ये वेगवेगळी कामं सुरू आहेत. मेट्रोचं काम असेल, रस्त्याची कामं असतील, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि या पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडीमध्ये भरच पडणार आहे. स्वाती, अगदी विवेक, त्यामुळे एप्रिलपर्यंत हा जो वाहतूक कोंडीचा त्रास आहे तो मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे. धन्यवाद. या कामाची अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत रहा विवेक. बघत पुढची बातमी. पुलवामा हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय. या हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जाते. या शहीद जवानांच्या स्मरणार्थ लेखपोरा कॅम्पमध्ये स्मारक बांधण्यात आलंय आणि त्याचं आज उद्घाटन होणार आहे. दरम्यान पुलवामा घटनेत शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ मूळ औरंगाबाद इथले आणि सध्या बेंगळुरू इथे वास्तव्यास असणारा उमेश जाधव हा तरुण प्रत्येक शहीदाच्या घराजवळील माती गोळा करून पुलवामा स्मारक उभारणार आहे. या तरुणाच्या मोहिमेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. तर या शहीद जवानांचं आज स्मरण केलं खरं तर जाते आणि त्यांना श्रद्धांजली देखील देशभरातून वाहिली जाते. आणि खास करून या तरुणानं जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्या तरुणाच्या कार्याचं देखील कौतुक होत आहे. या शहीद जवानांचं योगदान मोठं आहे आणि त्यांच्याच योगदानाची आठवण स्मरण राहावं म्हणून हा तरुण जो आहे त्यानं एक अनोखा पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्या पुढाकाराचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शहीदांसाठी मराठमोळ्या तरुणाचा हा अनोखा उपक्रम सध्या या ठिकाणी तो राबवणार आहे आणि त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खरं तर तो काळा दिवस म्हणावा लागणार आहे. 40 आपले सीआरपीएफचे जवान जे आहेत ते या ठिकाणी शहीद झाले होते. अत्यंत मोठा असा हा हल्ला होता. देशभरातून त्याचा निषेध करण्यात आला, या हल्ल्याची निंदा करण्यात आली आणि त्या हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होतं आणि त्या 40 शहीद जवानांना आज श्रद्धांजली वाहिली जाते. आणि याच शहीदांच्या घराजवळची माती या ठिकाणी गोळा करून हा जो तरुण आहे मराठमोळा तरुण तो या ठिकाणी स्मारक उभारणार आहे आणि निश्चितच ही कौतुकास्पद बाब आहे, कारण शहीदांचं योगदान हे देशसेवेसाठी मोठं असतं. मेरे लिए बस यही एक उदाहरण सेट करना था इतिहास कि हमारा भारत, हमारा हिंदुस्तान, इंडिया शहीद और शहादत से बना है और ये भारत के सभी 28 स्टेट और 9 यूनियन टेरिटरीज के शहीदों के प्रति ये सम्मान है.
ये मेरा सम्मान नहीं है, ये हमारे मातृभूमि, ये हमारे देश के रक्षक सीआरपीएफ, आर्म फोर्सेस और सभी पैरामिलिट्री फोर्सेस, ये उनका रिस्पेक्ट है। मैंने ये दिखाया कि बिना कोई टिकटॉक के, बिना कोई वेब पेज के, ना मेरा कोई एनजीओ अकाउंट है, ना मुझे किसी ने फाइनेंस किया है, ना कोई स्पॉन्सर है। मैंने यही बोला कि निस्वार्थ में शहीदों के प्रति और शहादत के प्रति मैं करूँगा, और आज तक मैंने वही किया है। मुझे गर्व के साथ ये बोलना अच्छा लगता है कि मैं सभी पुलवामा शहीदों के घर पे गया हूँ, उनके आशीर्वाद लिए हैं। एक माँ ने बेटे को खोया है, एक पिताजी ने लाल को खोया है, वो पत्नी ने अपने पति को, वो बच्चों ने अपने पिताजी को खोया है, वो दोस्त ने अपने दोस्त को खोया है। तर जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जवानांना देखील वीरमरण आलं। नितीन शिवाजी राठोड बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चोरपांगरा गावचे सुपुत्र होते, तर संजय राजपूत हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामधील लखनी प्लॉटमधील होते आणि त्यांना देखील आज श्रद्धांजली वाहिली जाते, त्यांचं देखील आज स्मरण केलं जात आहे। देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या जवानांचं आज स्मरण केलं जात आहे आणि त्यांना आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जाते। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता भयान वास्तव सांगणारी एक भीषण बातमी आहे। आज 21व्या शतकातही भारतात मानवच मैला वाहत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय आणि असे 60,000 महिला कामगार आहेत अशी माहिती केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीत उघड झाली आहे। तर गेल्या 3 वर्षात तब्बल 283 महिला कामगारांचा देशातल्या 18 राज्यांमध्ये मृत्यू झालाय। बघूयात यावरीलच आमचा हा खास रिपोर्ट। तुंबलेल्या खोल चेंबरमध्ये उतरून हाताने मानवी मैला बाहेर काढणारे हे महिला कामगार। दुर्गंधीमुळे लोक या चेंबरच्या बाजूलाही उभे राहत नाहीत, मात्र हे कामगार या चेंबरमध्ये उतरून त्याची साफसफाई करतात। चेंबरमधील विषारी वायू, मैल्याची दुर्गंधी यामुळे या कामगारांना अनेक आजार जडतात, पण कुटुंबाचं पोट भरावं म्हणून हे लोक हा धोकाही पत्करतात। गेले 32 वर्ष आम्ही ड्रेनेजमध्ये काम करतोय। ह्याच्यामध्ये जे खोल मेनवाले असतात डीपला, त्यामध्ये विषारी गॅस असतो आणि ते गॅस माणसाला त्याने त्यापासून रोग तयार होतो आणि त्याचा आयुष्य माणसं कामगारांचं कमी आहे। याच्यामध्ये TV 24 वर्षापासून मी घाणीमध्ये काम करतो। एमर्जन्सीला असं खाली उतरावं लागतं आम्हाला आणि खाली काही जंतू बिंतू असतंय, त्याच्याने आम्हाला काही त्रास होतं, ते बी सहन करावं लागतं। आजही भारतात 60,440 महिला कामगार मानवी मैला वाहण्याचं काम करतात। गेल्या 3 वर्षात चेंबरमध्ये उतरलेल्या 282 कामगारांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रात जवळपास 7,500 असे कामगार आहेत आणि गेल्या 3 वर्षात 27 जणांचा महाराष्ट्रात मृत्यू झालाय। सर्वाधिक म्हणजे 35,442 महिला कामगार उत्तर प्रदेशात आहेत, तर महाराष्ट्रात 7,378 महिला कामगार आहेत। धक्कादायक बाब म्हणजे देशातील 19 राज्यांनी अजूनही याबाबतची माहिती केंद्र सरकारला दिलेली नाही। संसदेच्या पटलावर मांडली गेलेली ही आकडेवारी धक्कादायक आहे। महत्त्वाचं म्हणजे केवळ महिला उचलण्यासाठी नाही, तर या 60,000 जणांपैकी काही जणांना दरवर्षी आपला जीवही गमवावा लागतोय। कायदा करूनही मानवी मैला वाहण्यासाठी तांत्रिक यंत्रणेचा वापर करण्याऐवजी आजही माणसांकडून ते अमानवीय काम करून घेतलं जातं। राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सभागृहात वाचा फोडली। आपण आपल्या देशात कायदा आहे की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बॅन झालेलं आहे, पण तरी पण आज वस्तुस्थिती अशी आहे की हे अजूनही प्रकार चालू आहेत आणि म्हणून मी प्रश्न विचारला होता की किती जण असे उतरतात आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय करायचं ठरवलेलं आहे। सांडपाणी आणि मैला वाहून नेण्याची यंत्रणा भारतात सुधारण्याची नितांत गरज आहे। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं याविषयीचं धोरणही आखायला हवंय, जेणेकरून महिला कामगारांची या नरक यातनेतून कायमस्वरूपी सुटका होईल।
ड्रेनेज सिस्टीम भारतामध्ये अत्यंत वाईट प्रकारची आहे. मैला निस्सारण जे झालं पाहिजे तशा प्रकारच्या सगळ्या वाहिन्या ज्या आहेत किंवा ड्रेनेज सिस्टीमचे सगळी नकाशाच कोणाजवळ उपलब्ध नाही आणि त्यामुळे आतमध्ये घुसून त्या पाईपलाईन साफ करणं याच्यासाठी मानवी श्रमच आवश्यक असतात, कारण की यांत्रिक दृष्टीने ते होऊ शकत नाही. आणि म्हणून हे काम केवळ वरवर आपण बंदी आणून होणार नाही, तर मूलभूत रचना जी ड्रेनेज सिस्टीमची आहे ती बदलावं लागेल. मलनिस्सारण व्यवस्था ही खूप मजबूत केली पाहिजे. केरळ सरकारनं या समस्येवर समाधान शोधलंय आणि ती प्रणाली देशभर वापरणं आवश्यक आहे. केरळच्या मुलांनी इंजिनिअरिंगच्या मुलांनी एक नवीन मशीन बनवलेली आहे. ते डिजिटल मशीन त्या आतमध्ये चेंबरमध्ये सोडून त्याच्यामधून मॅन्युअलमधून ऑपरेट करून ते हे करता येतं, गाळ काढता येतो. तर अशा खूप काही असे मशिनरी वगैरे आलं तरी जेणेकरून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला चेंबरमध्ये उतरण्याऐवजी तर ते ऑपरेट करू शकतो. गेल्या 5 वर्षांपासून देशात स्वच्छ भारत अभियान चालवलं जात आहे. त्याच्या जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्चही केला जातोय. पण जीव धोक्यात घालून मानवी मैला वाहणाऱ्या या कामगारांची यातून सुटका करण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत, हेच वास्तव आहे. शेवटचा माणूस जोपर्यंत मैला उचलायचा थांबत नाही, मैला वाहक म्हणून काम करायचं थांबत नाही आणि या 60,000चा आकडा शून्यावरती आपण आणू शकत नाही, तोपर्यंत मानवाधिकारांचं रक्षण करणारा देश म्हणून घेण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे शिवजयंतीच्या तयारीची. येत्या 19 फेब्रुवारीला असणाऱ्या शिवजयंतीची जोरदार तयारी नाशिकमध्ये सुरू झाली आहे आणि यंदाच्या शिवजयंतीचं खास आकर्षण आहे ते म्हणजे भवानी तलवारीची प्रतिकृती. गेल्या वर्षी शिवाजी महाराजांचा 13 फूट जिरेटोप साकारणारी छत्रपती सेना यंदा ऐतिहासिक भवानी तलवारीची महाकाय अशी 13 फूट प्रतिकृती साकारत आहे. तर तब्बल 110 किलो वजन, पंचधातूसह मोती आणि खडे जडवलेल्या या तलवारीच्या निर्मितीचं काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. तर 110 किलो वजनाची ही तलवार असणार आहे, जिचं दर्शन घेण्यासाठी, जी पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. आणि अशा पद्धतीने आपण पाहतो राज्यभरात सगळीकडे शिवजयंतीचा एक वेगळाच उत्साह असतो आणि शिवजयंती साजरी करण्यासाठी अशा पद्धतीची एक वेगळी तयारी या ठिकाणी सुरू आहे. जिरेटोप हे मागच्या वर्षीच्या शिवजयंतीचं खास आकर्षण होतं, तर यंदा ही तलवार जी आहे, तलवारची प्रतिकृती ती साकारण्यात आली आणि ती या यंदाच्या शिवजयंतीचं खास आकर्षण असणार आहे. आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.